Hello, hello. हाँ सर. Am I audible? Yes sir. Yes, sir. Of this semester.
आपल्याला सगळ्यांना टार्गेट दिलेलं असतं की ह्या डेट पर्यंत आपला प्रोजेक्ट रिपोर्ट कम्प्लीट झाला पाहिजे आणि तो सक्सेसफुली कम्प्लीट झाला पाहिजे. सो त्याच्यासाठी आपल्याला गाईडलाईन्स दिलेल्या असतात. त्या गाईडलाईन्स ह्या कॅपस्टोन प्रोजेक्ट एज्युकेशन अंडर दिल्या जातात. सो नेक्स्ट, course outcome. So what is the course outcome of this subject? So first is implement the plan activity individually as a team. So first CO आहे का तुमचा इम्प्लिमेंट तुमच्या पूर्ण प्रोजेक्ट प्लॅनची ऍक्टिव्हिटी ही इम्प्लिमेंट झाली पाहिजे ऍज अ टीम. सेकंड, सिलेक्ट, कलेक्ट अँड यूज रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन नॉलेज टू सॉल्व द आयडेंटिफाय प्रॉब्लेम. सो यालाच लिटरेचर सर्वे म्हणतात. सो पहिल्यांदा आपण प्रोजेक्ट टायटल सिलेक्ट करतो, त्याच्यानंतर त्याचा डाटा कलेक्ट करतो, पेपर्स, आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन, आणि त्याच्यानंतर आपण काय काम करणार आहे हा आपला एक प्रॉब्लेम किंवा प्रोजेक्ट फायनल करतो. नेक्स्ट, टेक अप्रोप्रिएट डिसिजन बेस्ड ऑन कलेक्टेड ऍज अँड अनालाइज इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन, आपला जो डाटा अवेलेबल आहे त्याच्यात आपण काय काम करणार आहे याच्यावरती आपला प्रोजेक्ट फायनल होतो. त्याच्यानंतर पुढचा सीओ आहे इन्शुअर द क्वालिटी इन प्रोडक्ट. सो तुमचे प्रोजेक्ट कशा रिलेटेड आहे, सर्वे रिलेटेड आहे की प्रोसेस रिलेटेड आहे की डिझाईन रिलेटेड आहे, याच्यावरती पूर्ण तुमची क्वालिटी डिपेंड असते. तो तुमचा कोर्स आउटकम म्हणजे काय, हा प्रोजेक्ट केल्यानंतर तुमचे काय आउटकम निघताय. कन्सिडर द इथिकल इश्यू रिलेटेड टू द प्रोजेक्ट. आता इथिकल इश्यूज तुमच्या प्रत्येकाच्या प्रोजेक्टमध्ये इथिकल इश्यूज असतात. इथिकल इश्यूज म्हणजे थोडक्यात इथिक्स. तुमच्या प्रोजेक्टने तुम्हाला कोणाला इजा नाही झाली पाहिजे, हँडलिंग प्रॉपर पाहिजे, दॅट इज अ इथिकल इश्यू. देन असेस द इम्पॅक्ट ऑफ प्रोजेक्ट ऑन सोसायटी. आता काहींना पेटंट भेटतात तर त्याने काय होतं की तुमचा इम्पॅक्ट सोसायटीवरती पडतो. आता एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो. आपल्याच मुलांनी 2017-18 एक ड्रिफ्ट बाईक तयार केली होती आणि ती न्यूज पेपरला पण होती, आणि त्याच्यानंतर त्याचं भरपूर कौतुक झालं होतं. सो असेस द इम्पॅक्ट ऑफ प्रोजेक्ट ऑन सोसायटी. नेक्स्ट, कम्युनिकेट इफेक्टिव्हली ऍज अ मेंबर, रीम लीडर ऑफ द टीम. ज्यावेळेस तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावं लागतं तर हा सीओ त्याच्या अंडर क्लिअर होतो की तुम्हाला प्रोजेक्ट समजल्यानंतर समोरच्या एक्झामिनर समोर तुम्ही पुटअप करताय. दॅट इज कम्युनिकेट इफेक्टिव्हली अँड कॉन्फिडेंटली ऍज अ मेंबर. देन प्रिपेअर report after performing due to plagiarism. Check you the appropriate appropriate tools. So that means that project prepare report after performing the due to plagiarism. आता plagiarism म्हणजे काय, कॉपी पेस्ट तुमचं भरपूर असतं. आजकालच्या याच्यात भरपूर प्रोजेक्ट रिपीट होत चालतात. सो मग प्लॅगरिझम यूज करून तुमचा प्रोजेक्ट रिपीटेड आहे का, तुम्ही कुठून घेतलेला आहे याबाबत तुमचं आउटकम असतं की तुम्ही डाटा कुठून चोरलेला आहे की नाही याच्यावरून क्लिअर होतं. सो नेक्स्ट, सो व्हॉट इज अ प्रोजेक्ट रिपोर्ट? What is a project report? So a project report, a final report is intended to consciously summarize the outcome of project and it is a final document. तुमचा प्रोजेक्ट काय आहे आणि त्याचा आउटकम्स काय, तर हे त्याचं फायनल डॉक्युमेंट म्हणजे प्रोजेक्ट असतं. A good project report present your final year project work in brief and very effective. मी तुम्हाला आधीच बोललो की तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टवर डिपेंड असतं की तुम्ही कसं काम केलंय आणि ते कसं इफेक्टिव्ह असतं. नेक्स्ट, दिस रिपोर्ट शुड इन्क्लूड डिफरंट मटेरियल दॅट आर रिलेटेड टू प्रोजेक्ट वर्क अँड यू हॅव सिलेक्टेड रिगार्डिंग युअर प्रोजेक्ट. सो दिस प्रोजेक्ट रिपोर्ट मस्ट बी डिस्क्राईब युअर प्रोजेक्ट वर्क. आता प्रत्येक वेळेस मी तेच सांगतो की तुम्हाला तुमचं प्रोजेक्ट म्हणजे तुमचा आरसा आहे. तुम्ही काय काम केलेलं आहे, कुठल्याही कंपनीत तुम्ही पास आउट झाल्यानंतर इंटरव्ह्यूला गेले तर तिथे तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही कुठला प्रोजेक्ट केलेला आहे, तुम्ही काय काम केलेलं आहे. तुमचं 50% सिलेक्शन हे तुमच्या प्रोजेक्टवर होत असतं. त्याच्यामुळे फायनल इयरचा प्रोजेक्ट हा एकदम व्यवस्थित आणि क्लिअरली पद्धतीने करावा. नेक्स्ट, सो कंटेंट. आता मी हा एक्झाम्पल दिलेला आहे मेकॅनिकल रिलेटेड प्रोजेक्टचा. तुमचा कंटेंट पण असाच पाहिजे. याच्या रिलेटेड फॉर्मॅट पण मी तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरला देणार आहे.
सो पहिले पेज, देन सर्टिफिकेट. तुम्हाला वाटत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, हा तुम्हाला काम येईल. याची सॉफ्ट कॉपी पण देणार आहे मी. देन स्पॉन्सर लेटर. जर तुम्ही कंपनी स्पॉन्सर प्रोजेक्ट असेल तर तुमचं स्पॉन्सर लेटर आणि कंपनी प्रोफाईल त्याच्या खाली बघा. स्पॉन्सर लेटर नंतर कंपनी प्रोफाईल, म्हणजे त्या कंपनीमध्ये काय काय प्रोडक्शन चालतं, कुठले कंपनीचं लोकेशन काय आहे. सो दॅट इज अ कंपनी प्रोफाईल. मी आधीच बोललो इफ स्पॉन्सर. जर तुमचं प्रोजेक्ट स्पॉन्सर नसेल तर हे दोन्ही पॉईंट तुमच्याकडे राहणार नाही. टायटल पेज नंतर डायरेक्टली सर्टिफिकेट. नेक्स्ट ॲक्नॉलेजमेंट. आता ॲक्नॉलेजमेंट कसं असतं मी एक एक्झाम्पल पण दाखवून देणार आहे. सो आणि पुढे पण सांगितलेलं मी. त्याच्यानंतर ऍबस्ट्रॅक्ट. तुमचा प्रोजेक्टचा पूर्ण डिस्क्रिप्शन एकदम शॉर्ट मध्ये असते, त्याला म्हणता ऍबस्ट्रॅक्ट. मग टेबल ऑफ कंटेंट त्याला म्हणता इंडेक्स. सो इंडेक्स नंतर असतं लिस्ट ऑफ फिगर. तुमच्या याच्यात जेवढ्या प्रोजेक्ट मध्ये फिगर आहे त्या सेक्शन वाईज फिगर्स. लिस्ट ऑफ टेबल्स. देन नेक्स्ट इंट्रोडक्शन. आता चॅप्टर 1, काही जण 1 पॉइंट आणि इंट्रोडक्शन लिहितात, तसं पण चालतं. काही चॅप्टर 1 आणि खाली देता इंट्रोडक्शन, ते पण चालतं. नेक्स्ट चॅप्टर 2 लिटरेचर सर्वे. सो नेक्स्ट चॅप्टर 3 हे सगळे डिस्क्रिप्टिव्हली सांगतोय मी. स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोजेक्ट. लिटरेचर सर्वे नंतर स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोजेक्ट असेल. त्याच्यानंतर मेथोडॉलॉजी, तुम्ही कशी मेथड करता. आता मेकॅनिकल मध्ये असतं फर्स्ट मेथोडॉलॉजी, फेज फर्स्ट, सर्वे ऑफ टॉपिक्स. सेकंड असतं सिलेक्शन ऑफ मटेरियल. थर्ड असतं डिझायनिंग अँड कॅल्क्युलेटिंग डाटा. अँड फोर्थ असतं असेंब्ली अँड डिस्पॅच. सो अशा प्रकारे मेथोडॉलॉजी असते प्रोजेक्टची. त्याच्यानंतर डिटेल डिझाईन वर्क, ते आधीच बोललो मी. त्याच्यानंतर इथून पुढे या पॉईंट पासून तुम्हाला सगळ्यांना प्रोजेक्टची तयारी करायची. रिझल्ट अँड डिस्कशन. तुमचं प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह काय होते आणि तुमचे रिझल्ट काय आले, मग त्या रिलेटेड तुमचं डिस्कशन, त्याला म्हणतात रिझल्ट आणि डिस्कशन. नंतर चॅप्टर 7 ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज अँड ऍप्लिकेशन ऑफ प्रोजेक्ट. सो याच्यामध्ये मी तिन्ही पॉईंट, काही जण मुलं सेपरेट करता, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन. सो हे तुम्ही एका पेज मध्ये घेतलं तरी चालेल, नंबर ऑफ पेजेस वाढवले तरी चालेल. त्याच्यानंतर कन्क्लुजन. सो कन्क्लुजन म्हणजे टोटली तुमची समराईज, तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय होते, तुमचे रिझल्ट अँड डिस्कशन काय आले, आणि अशा पद्धतीने तुमचे प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट असतो फ्युचर स्कोप. सो फ्युचर स्कोप मित्रांनो, फ्युचर स्कोप म्हणजे काय, तुम्ही प्रोजेक्ट बनवलेला आहे. थोडक्यात आता फॉर मी महिंद्रा व्हेकल बद्दल बोलतो. महिंद्रा कंपनीने व्हेकल बनवलेली आहे तुमची, आणि ती बनवल्यानंतर त्याच्यात अजून काय की टायरची साईज वाढू शकते, नंतर तुमचं स्पीड अजून कन्झम्पशन, फ्युएल कन्झम्पशन वाढू शकतं. अशा ज्या असते त्याला फ्युचर स्कोप म्हणतात. म्हणजे तुमच्या प्रोजेक्टमध्ये ऍडिशनल तुम्ही काय करू शकता, दॅट इज अ फ्युचर स्कोप. आता समजा मी सांगितलं तुम्हाला की सपोज एखादी आता ब्रेक लायनर बनवले, मग तुम्ही त्यांना सांगू शकता की त्याचं कन्झम्पशन कमी झालं पाहिजे. मग याच्यासाठी कंपनीमध्ये डेव्हलपमेंट म्हणून एक डिपार्टमेंट काम करतं. सो फ्युचर स्कोप अंडर ते काम करतं. म्हणून लक्षात ठेवा, आज पण आता सफारी, टाटा सफारी जुनी होती आणि आता एक नवीन व्हर्जन आलेलं आहे. सांगायचं एवढंच की दॅट इज अ फ्युचर स्कोप. त्यांनी ते युज करून केलेलं आहे. म्हणजे फ्युचर स्कोप म्हणजे काय, प्रेझेंटला तुम्ही प्रोजेक्ट कम्प्लीट केलेला आहे, त्याच्यात तुम्ही अजून काय काय ऍडिशनल करू शकता, दॅट इज अ फ्युचर स्कोप. देन रेफरन्सेस, मी याच्याबद्दल बोलेल, तुम्हाला एक्झाम्पल पण सांगेल. देन फोटो इमेज ऑफ प्रोजेक्ट वर्क. म्हणजेच तुम्ही जे काम केलेलं आहे त्या प्रोजेक्ट वरती, तुमच्या ग्रुप मेंबरचे आणि तुमचे कमीत कमी 4 ते 5 फोटो तुमच्या रिपोर्ट मध्ये पाहिजे. म्हणजे फोटो काढायचे आणि व्यवस्थित अटॅच करायचं, आणि त्याची प्रोजेक्ट मध्ये, याला पेज नंबर नसेल, रेफरन्सेस पासून पेज नंबर नसतील. आणि लास्ट फायनल फोटो मॉडेल ऑफ प्रोजेक्ट. म्हणजे तुमची जी असेंब्ली किंवा तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्याचा फोटो. कुठलाही त्याच्यात पार्टनर नको, कोणाचाही त्याचा सहभाग नको, फक्त प्रोजेक्टचा म्हणजे मॉडेलचा फोटो. ठीक आहे. सो आता 1 बाय 1 मी सांगतो. सो फर्स्टली ॲक्नॉलेजमेंट. आता ॲक्नॉलेजमेंट म्हणजे काय? सो ॲक्नॉलेजमेंट इन प्रोजेक्ट रायटिंग इज अ सेक्शन वेअर द राईट acknowledge and show the appreciation to everyone who has helped in the project. मुलांना शेवटपर्यंत नाही कळत की acknowledgement काय असतं. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये गाईडनी तुमच्या हेल्प केलेली असते, तुमच्या फ्रेंड्सनी केलेली असते, तुमच्या HOD सरांनी केलेली असते, तुमच्या प्रिन्सिपल सरांनी केलेली असते. मग त्या सगळ्यांचा उल्लेख ज्या रिपोर्टमध्ये असतो, ज्या सेक्शन मध्ये असतो,
So that is a acknowledgement. So परत सांगतो मी, acknowledgement means show appreciation to everyone who has helped in the project. So next, acknowledgement is also included in project writing to recognize and thank everyone who was involved in a project writing. So that means thanking, म्हणजे त्याला vote of thanks असतं ते, पण एक व्यवस्थित लँग्वेज मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, ऍबस्ट्रॅक्ट. आता मी मगाच बोललो की ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, तुम्ही काय प्रोजेक्ट केलेला आहे 1/3 मध्ये तुमचं 1/3 मध्ये तुमचं description. So abstract is defined as a concise summary of larger project. It describes the content and scope of project while identify objective, methodology, finding and conclusion. म्हणजे तुम्ही काय बनवलेलं होतं, तुम्ही काय तयार केलं, तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय होते, एक शॉर्ट मध्ये त्याला म्हणता ऍबस्ट्रॅक्ट. ठीक आहे. नेक्स्ट, टेबल ऑफ कंटेंट. सो दॅट इज अ, आपल्या साध्या भाषेत त्याला म्हणता इंडेक्स. सो आता टेबल ऑफ कंटेंट म्हणतात त्याला. The table of content is organized by numbering the part as a main chapter and sub chapter. So that is a table of content. That means index. So आता chapter first आहे introduction, chapter second आहे methodology, त्याच्यामध्ये 1.1, 2.1, 2.3 हे असं डिस्क्रिप्टिव्ह. तुम्हाला एक एक्झाम्पल लास्टला मी दाखवून देईल की कसं असतं ते. नेक्स्ट, introduction. So the introduction is not just a beginning. It has something that describes the objective of project. Introduction म्हणजे काय, तुम्ही जो प्रोजेक्ट बनवलेला आहे त्याचं तुम्ही काय बनवणार आहे आणि तुम्ही काय त्याच्यात वर्किंग प्रोसेस वापरणार आहे, दॅट इज अ इंट्रोडक्शन. सो दॅट मीन्स दॅट इट इज अ समथिंग ऑफ डिस्क्राइब द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोजेक्ट. सो नेक्स्ट, इट्स रिफर टू द गोल्स यू हॅव सेट for project achievements, and education should define all the objective that you intend or achieve through the project work. म्हणजे मला तेच सांगायचं की तुम्हाला की तुम्ही प्रोजेक्ट रिलेटेड काय काम करणार आहे, काय प्लॅनिंग करणार आहे, तुम्ही काय करताय. सो दॅट इज अ डिस्क्राइब द ऑब्जेक्टिव्ह. सिंपल मध्ये एवढं लक्षात ठेवा, दॅट इज अ इंट्रोडक्शन. सो नेक्स्ट, लिटरेचर सर्वे. सो मित्रांनो, आजकालच्या डिप्लोमा स्टुडंट मध्ये ही गोष्ट लिटरेचर सर्वे जर तुम्हाला ह्या वयामध्ये समजली तर पुढे जाऊन तुम्हाला कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही. सो तुम्ही जे पेपर सिलेक्ट करताय, म्हणजे तुम्ही जो डाटा कलेक्ट करताय प्रोजेक्टसाठी, तो कुठेतरी रेफरन्स पेपर यूज करतो, कुठेतरी बुक यूज करतो. मग आपण काय करतो, सरांनी गाईडने सांगितल्यानंतर आपण पहिल्यांदा कुठेतरी स्पॉन्सर आहे की नाही कंपनीत शोधतो, त्याच्यानंतर त्या रिलेटेड नेटवर डाटा चेक करतो. पेपर्स, रिसर्च पेपर म्हणतात त्याला. मग ते रिसर्च पेपर पूर्ण त्याला चेक करून नंतर आपला प्रोजेक्टचा टॉपिक फायनल करतो. सो अ लिटरेचर सर्वे, अ लिटरेचर रिव्ह्यू इन अ प्रोजेक्ट रिपोर्ट इज दॅट द सेक्शन विच शोज various analysis and research made in the field of your interest and the result already published. मी तुम्हाला आधीच बोललो की ऑलरेडी पेपर, आता समजा मी महिंद्राच्या ब्रेकवर काम करतोय, तर ब्रेकवरती भरपूर जणांनी काम केलेलं आहे आणि त्यांचे पेपर पब्लिश असतात. मग ते पेपर बघून तुम्ही ते पूर्ण वाचून त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यात तुम्ही ऍडिशनल काय काम करताय, दॅट इज अ युअर प्रोजेक्ट. अँड ते अनालिसिस करणं म्हणजे तुमचं लिटरेचर सर्वे. हा डिप्लोमाच्या स्टुडंटसाठी एकदम फायदेशीर गोष्ट आहे. ही जर तुम्ही आता लिटरेचर सर्वे परफेक्ट केला तर तुम्हाला पुढे बीईला, एमईला कुठेच त्रास होणार नाही. म्हणजे तुम्ही आता जर या वयात रिसर्च पेपर जर स्टडी केले तर तुम्हाला ते प्रॅक्टिस होऊन जाईल. थोडा त्रास होईल पण थोडी प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुम्हाला बऱ्यापैकी त्याचं नॉलेज येईल. ठीक आहे. नेक्स्ट, स्कोप. आता प्रोजेक्टचा स्कोप ऑब्लिक ऑब्जेक्टिव्ह तुम्ही दोन्ही पण म्हणू शकता. सो स्कोप म्हणजे काय, द टोटॅलिटी ऑफ आउटपुट, आउटकम्स अँड बेनिफिट अँड द वर्क रिक्वायर्ड टू प्रोड्यूस देम. सो दॅट इज अ स्कोप, द टोटॅलिटी ऑफ आउटपुट. मी तुम्हाला आधीच बोललो की तुमचं प्रोजेक्ट काय होणार आहे, काय बेनिफिट्स आहे, तुम्हाला काय त्याच्यात काम करणार आहे. आता काहींनी बनवलं, समजा आता कंपनीमध्ये बनवलं, समजा फिक्चर बनवलं. फिक्चर म्हणजेच काय, तुम्हाला भरपूर फिक्चर म्हणजेच काय असतं की एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला बनवायचा आहे, तो ठेवण्यासाठी जो सिटिंग अरेंजमेंट असते त्याला म्हणतात फिक्चर. फिक्चर बनवल्यानंतर कंपनीला काय बेनिफिट होणार आहे, त्याचा आउटकम म्हणजे त्यांचं प्रोडक्शन वाढणार आहे, हा झाला स्कोप.
आता तुम्हाला काय बोललं की ऑब्जेक्टिव्ह, तुमच्या ऑब्जेक्टिव्हवरच सगळं डिपेंड असतं की व्हॉट इज अ ऑब्जेक्टिव्ह. इट इज अ प्री डिटरमाइंड रिझल्ट टुवर्ड द which efforts is directed. Objective may be defined in terms of output, outcomes and benefits. ठीक आहे, सो हे आहे तुमचे ऑब्जेक्टिव्ह. सो नेक्स्ट मेथोडॉलॉजी. सो मेथोडॉलॉजी मीन्स procedure of your completion of project. That is called methodology. So methodology refer to overarching the strategy and rationalize of your research project. It involves studying the method used in your field and then theories or principle. आता मी तुम्हाला बेसिकली अगोदरच सांगितलं की तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही सगळ्यात पहिला असेल लिटरेचर सर्वे, हा पहिली फेज. सेकंड कलेक्शन ऑफ मटेरियल, थर्ड कलेक्शन ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ डाटा, फोर्थ असेंबली and fifth working and result and discussion. So that is a methodology of your project. So methodology means that is a complete procedure of your project. Next, details of project. So details project report are the outputs of planning and design phase of projects. आता काही डिपार्टमेंटला डिझाईन हा आमच्या मेकॅनिकल मध्ये डिझाईन असतं, काहींना नसतं, तर त्याच्या इंटर रिलेटेड त्याच्या विरुद्ध तुमचं जे सॉफ्टवेअर मध्ये असेल ते तुम्हाला टाकणं, दॅट इज युअर डिटेल्स ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट. सो डिटेल DPR is the very details and elaborate plan for project indicating overall program, different roles and responsibilities, activities and resources required for project. मी अगोदर सांगितलं की तुम्हाला डिटेल्स ऑफ प्रोजेक्ट म्हणजे काय, दॅट इज अ मेथोडॉलॉजी. इट्स सेम ॲज द मेथोडॉलॉजी. So result and discussion, it is a very important part in your project. Result and discussion, that means the outcomes or outputs of your project. So in detail, in a design report, the result and discussion may involve the evaluation of design or method used. In a feasibility or case study, the result and discussion section would involve measuring the feasibility and evaluating the success. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की तुमचा प्रोजेक्ट मध्ये आता तुम्ही सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, या कारणासाठी तुम्ही सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, मग तुम्हाला याच्यात व्हॅल्यूज आल्या पाहिजे असं नाही. रिझल्ट अँड डिस्कशन मध्ये तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय होते आणि तुम्ही काय कन्क्लूड केलंय, दॅट इज युअर रिझल्ट अँड डिस्कशन. तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पण लिहू शकता. सो इव्हॅल्युएटिंग द सक्सेस ऑफ वन ऑर मोर सोल्युशन्स, म्हणजे तुम्ही समजा 3 ऑब्जेक्टिव्ह दिलेले, सो ते ऑब्जेक्टिव्ह यूज करून तुम्हाला तुमचं सोल्युशन बघायचंय. So next, conclusion. So conclusion summarize the report as a whole, drawing interference from the entire process about what has been found or decided or impact those finding or decision. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय डिसाइड केलं होतं प्रोजेक्ट बनवायला, तुम्ही काय बनवलं आणि ते तुमचं बनवल्यानंतर तुमचं डिसिजन काय. सो दॅट इज अ समराइज ऑफ युअर रिपोर्ट. तुम्ही काय प्रोजेक्ट केलाय, तुमचे आउटकम्स काय आहे, तुम्ही काय काम केलंय, त्याच्यात तुमचे रिझल्ट काय आले, मग रिझल्ट आल्यानंतर सॅटिस्फाईड आहात की नाही. सो दॅट इज अ कन्क्लुजन अँड दॅट इज युअर कन्क्लुजन. ठीक आहे, कुठलाही एक्झामिनर ज्यावेळेस तुम्हाला ओरल घ्यायला येईल त्यावेळेस तुमच्या 3 गोष्टी बघणार. फर्स्ट इज अ लिटरेचर सर्वे, सेकंड ऍबस्ट्रॅक्ट, थर्ड रिझल्ट अँड डिस्कशन आणि फोर्थ कन्क्लुजन. याच्यावरच त्यांना एवढंच कळायचं असतं की तुम्हाला काय कळलं, तुम्ही काय केलेलं आहे त्याच्यात. ठीक आहे. सो नेक्स्ट, फ्युचर स्कोप. मी तुम्हाला बोललो इट इज अ व्हॉट नीड टू बी अचीव्ह अँड द